समान नागरिक कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा ॲक्च्युली माझ्या अभ्यासक्रमातला वन ऑफ द आवडता विषय माझा हा, जो खूप वर्षांपासून चालत राहा आणि कधी अजून किती वर्ष लागतील त्याला येण्यासाठी त्याला कोणी काही सांगू शकत नाही. पण एक आयडिया मी शोधून काढलेली जी कदाचित कुठलाच समाज कुठलाच व्यक्ती पूर्ण भारतातला अपोज करणार नाही, ते आहे समान विद्यार्थी कायदा. आता जसं म्हटलं आम्ही B360 माइंडसेट हा पूर्ण विद्यार्थ्यांसाठी केला आहे. हिंदू मुस्लिम बाकी पंजाबी सिख असं आम्ही डिस्क्रिमिनेशन केलं नाही. आम्ही ज्या डॉक्टरांकडे मुलांना पाठवतो ते प्रत्येक व्यक्तीकडनं तेवढे 100-150 रुपये घेत आहे. म्हणजे काय? समान विद्यार्थी कायदा. विद्यार्थीला आम्ही विद्यार्थ्यासारखं समजलं आणि त्याला सगळ्यांना सेमच समजलं. तसंच माझी अपेक्षा आहे, आता 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी एक नवीन महाराष्ट्रामध्ये रूल पण निघालेला आहे की मुलींचे शिक्षण फ्री केले जाईल. आता याचा का बरं याचा अर्थ असेल की मुलींचं शिक्षण होऊ दिलं जात नाही खेडेगावांमध्ये वगैरे. नक्की चला मी याला काही म्हणणार नाही, पण मुलं पण आहे ना. आज किती मुलं हॉटेलमध्ये काम करताय, पार्ट टाइम जॉब करताय, स्विगी झोमॅटोमध्ये कुरिअर डिलिव्हर करताय, हे सगळ्यांना माहिती. मग त्यांच्याबद्दलही विचार करू शकतो आपण. थोडक्यात काय म्हणायचं की समान विद्यार्थी कायद्याचं माझं विश्लेषण किंवा माझं विवरण काय, तुम्ही आई वडिलांचं फक्त पॅन कार्ड घ्या. आज थर्ड पार्टी ऍप्लिकेशन क्रेड सारखी किंवा अजून इत्यादी ऍप्लिकेशन याच्यावर फक्त पॅन कार्ड टाकला तर तुमचे किती हप्ते बाउंड झाले, कुठे कुठले लोन्स आहे सगळं कळतं. त्याच्या बेसिसवरती समान विद्यार्थी कायद्यामध्ये जर वडिलांचं इन्कम समजा XYZ अमाऊंटच्या वरती असलं तर त्याला ते बेनिफिट भेटणार नाही, ते लाभ भेटणार नाही. का भेटावे ना? तो जो सर्वगुण संपन्न आहे, ते जर वेल टू डू फॅमिलीतले आहेत तर का गरज आहे? त्यांनाही काही प्रॉब्लेम होणार नाही मला वाटतं याच्यामध्ये. पण तेच ब्राह्मणाचं पोर एखादं गरीब आहे, पंजाबीचं एखादं पोर गरीब आहे, ख्रिश्चनचं पोर एखादं गरीब आहे, मराठ्यांचं पोर गरीब आहे, एखादे बिचारे फार झाडू मारताय, पण त्यांनी पूर्ण फी भरायची. का बरं? कायद्यामुळे, त्याच्याकडे तो पेपर नाही म्हणून. हे असं बघता कोणालाच आवडणार नाही. आणि विद्यार्थी हा असा घटक आहे आज आपल्या समाजातला, जो सगळं क्रेडिट घेऊ पण शकतो, सिंपती पण घेऊ शकतो, प्रेम पण घेऊ शकतो आणि वाहवाही पण घेऊ शकतो. आणि जर घडला व्यवस्थित तर पूर्ण कॉलनीला एकच विद्यार्थी पण घडवू शकतो किंवा ज्ञान देऊ शकतो. ही पॉवर आहे, ही ताकद आहे शिक्षणाची. उदाहरण भरपूर आहे आपले. APJ अब्दुल कलाम पासून तर महात्मा फुले पासून तर आपले सावित्रीबाई फुलेंपासून उदाहरण भरपूर आहे. पण हे सगळे विद्येचे सरस्वतीचे मूर्त आहे. यांनी काय करून दाखवलं शिक्षणाच्या अवतीभोवती राहूनच, हे पूर्ण जगासमोर आहे. याचा फायदा म्हणून लवकरात लवकर समान विद्यार्थी कायदा हा जर अंमलात आला तर भारताचं स्पीड हा कमीत कमी 3 ते 4 पट वाढून जाणार आहे प्रगतीचा.